कलेक्टर. माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलोपावली संघर्ष होता, अडचणी होत्या, प्रतिकूल परिस्थिती होती, पण त्याचा बाहूच करत राहिलो असतो तर आजही मी IAS ऑफिसपर्यंतची मजल गाठता आलीच नसती. मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती, निसर्गाचा सहवास होता, म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायेच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधी कळलंच नाही. आमच्याकडे ना जमीन ना शेती. घरात कर्ता पुरुष नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली. मग ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो, दुधासाठी रडायचो, पण दारू पिणाऱ्यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे, म्हणजे मी गपगुमान झोपून घेईल. मोठा झालो आणि मग दारू पिणाऱ्यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं, पण म्हणून मायने आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठ्या भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन पेन्सिल घ्यायला पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामे करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओट्यावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकाने मला चकना आणून देण्यास सांगितले, पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितले. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणता डॉक्टर इंजिनियर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले आणि होईल माझं पोर डॉक्टर इंजिनियर असं ठामपणे म्हणून गेली ती. त्या माणसाच्या हिणवण्याने मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं. पुढे अक्कलकुवा तालुक्यातील नवोदय विद्यालयात CBSE अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किलोमीटर दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानेच रडायला आलं. माय ही खूप रडत होती, पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं, ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचं. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. 10वीला उत्तम गुणांनी पास झालो. 12वीला 97% गुण मिळाले आणि स्वतःच्याच गुणांच्या जोरावर मुंबईतील GS मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीक सारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो, पण तरीही मायचा मोहाचा दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते. MBBSच्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इंटर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे UPSCचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असंच वाटत होतं. UPSCचे परीक्षा काय असते, कशासाठी असते, कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहिती नव्हतं. तिने तर तोपर्यंत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदार आलेला सुद्धा बघितला नव्हता. आणि मी IAS ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं आणि माझ्या एका हातात MBBSची पदवी आणि दुसऱ्या हातात UPSC क्रॅक केल्याचा निकाल होता. घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोक का येत आहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला,
पण मी लगेच तिला सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेच ना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनलंय. समाजातील इतर माझे समाजबांधव यांना पण छान वाटलं, पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर आपला राजू कलेक्टर झाला म्हणत माझं कौतुक केलं. माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्यासोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची सुधारण्याची नितांत गरज आहे आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे. आज मला अनेक जण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितींची दोन हात करता करता संपलं. या अवस्थेत लंजगण मला अनुभवताच आलं नाही, पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघड्या आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीत गेलं. खेळायला आंब्याच्या कोई होत्या, विट्टी दांडू होते, नदीत पोहत होतो, डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होते. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं? माझी माय, माझी माणसं, सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्धपोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळेच अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशीच राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळं सारखेच. कोणाच्या आनंदात स्वतःच्या परिस्थितीला दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी कशाच्या बाबतीत बाळगावा छान वाटत होतं. गरिबीतही आनंद वाटत होता. पण मुंबईला शिकायला गेलो आणि पहिल्यांदाच गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुःख मांडलं नाही. पहाटे 4:30ला उठायचो, योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, UPSCचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट लिहित राहिलो असतो, आपल्या वाटेला आलेल्या संघर्षाचे दुःख कथा उघडत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं, आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुडता न थकता. वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोट्या संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरी शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षाने मला आज काय दिलं हे महत्त्वाचं मानतो. आज 31व्या वर्षी माझ्याकडे काय नाही, जगण्याचे हर प्रकारे अनुभव घेतले आहे. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारुड नावाचा भिल्ल समाजातील तरुण जेव्हा IAS ऑफिसर होतो, भिल्ल समाजातील पहिलाच कलेक्टर होतो, तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथेही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते. लढायचंच ठरवलं तर काहीही अशक्य नसतं. हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी माझ्या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे. डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी मी एक स्वप्न पाहिले 2014 मध्ये हे मराठी पुस्तक देखील लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी 3 मुलांचे संगोपन करण्यासाठी संघर्ष, प्रवास, त्यांच्या आईचा त्यागाचे वर्णन केले आहे. राजेंद्र भारुड यांची जीवन कहाणी केवळ प्रेरणादायी नाही तर पैशांचा सबब सांगणाऱ्या लोकांसाठी उत्तम उदाहरण आहे. कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.